उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फतीने दरवर्षी घेतल्या जात होते। ती यावर्षी शेतकऱ्यांचे धान्य निघूनही 15 ते 20 दिवस झाले, परंतु कुठल्याही पद्धतीची कार्यवाही आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी करणारे TDCच्या मार्फतीने होणारे धान्य खरेदी केंद्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन नाही, खरेदी केंद्रावर धान्य काटा करण्याचे आदेश दिले नाही। त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या धान्याला शेतकऱ्यांना न्यायाकरता या ठिकाणी आदिवासी विविध कार्यकारी संस्था आणि TDCच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात केली गेलेली आहे। तहसीलदाराच्या मार्फत आणि TDCच्या मार्फत 8 दिवसाच्या पूर्वीच आम्ही सूचना दिलेली होती, शेतकऱ्यांच्या धान्याच्या ऑनलाईन धान्य सातबारे ऑनलाईन करावं आणि धान्य खरेदीला तात्काळ सुरुवात करण्यात यावं, परंतु अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही TDCच्या माध्यमातून झाली नाही। त्यामुळे आजपासून आमच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन होत नाही, शेतकऱ्यांच्या धान्याचे काटे सुरू होत नाही, तोपर्यंत हा आमचा बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू राहणार आहे। भूमिका सांगा। शेतकऱ्यांकरता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही आदिवासी विकास महामंडळाला 8 दिवसा अगोदर एक पत्र दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांची ऑनलाईन ताबडतोब सुरू करा। शासनाने एकदा मुदत निघून गेली होती, 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईनची मुदत होती। नंतर 30 एप्रिलनंतर माननीय आमदार मसाब साहेबांनी पाठपुरावा करून या ठिकाणी शासनाने ऑनलाईनची मुदत वाढवून दिली आणि 30 मेपर्यंत शेतकऱ्यांची सातबारे ऑनलाईन करायची मुदत आहे। आज 22 दिवस निघून गेले, परंतु यांनी कसल्याही प्रकारची हालचाली सुरू केल्या नाही। जेव्हा काँग्रेस पक्षाने याचा उठाव केला, जॉब विचारला, तेव्हा थातूर मातूर यांनी चौकशी करून ते ऑनलाईन सातबारे ऑनलाईन करायची प्रक्रिया सुरू केली। त्या ठिकाणी 2 टेबल लावलेले आहेत। आदिवासी विकास सोसायटीचे 10 केंद्र आहेत। 10 केंद्रावरती जवळजवळ एका केंद्रावर 700-800 शेतकरी असतात। जवळजवळ 8,000 शेतकरी आहेत। 8,000 शेतकरी या ठिकाणी 2 टेबलवरती सातबारे ऑनलाईन होणे शक्यच नाही। त्याच्यामुळे या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला बसले आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, शेतकऱ्यांची धान्य खरेदी सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी माघार घेणार नाही, ही आमची भूमिका आहे। आदिवासी महामंडळाचा होत नाही।